सुरू झाली आहे। यामुळे अनेक भाविकांना आता तिरुपतीचे दर्शन करणे सहज शक्य होणार आहे। आपल्या सर्वांच्या पुढाकारातून केंद्र सरकारच्या माध्यमातून ही सुरू झालेली आहे। काय सांगाल, किती महत्त्वपूर्ण ही एक्सप्रेस ठरणार? अत्यंत महत्त्वपूर्ण ही ट्रेन आहे आणि जे अकोला खंडवा काम चालू आहे, हा अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा जंक्शन हा होणार आहे। सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहे यांची संख्या जवळपास दिवसाला 20 ते 25,000 असते। येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे। समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्त्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल, याकरिता अत्यंत महत्त्वाचा हा टर्मिनल आहे। सरकारने मागील काळामध्ये जवळपास 10 वर्षापासून रेल्वेचे दर वाढवले नाही आहे आणि त्यामुळे भारतासाठी रेल्वेचा प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। धोत्रे साहेबांनी सुद्धा यासाठी यापूर्वीही पाठपुरावा केला होता। आता नरेंद्र मोदीजी आणि अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात हे सहज शक्य झाले। आपण कसा पाठपुरावा केला आणि कसं त्याला यश प्राप्त झालं आहे? आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांनी रेल्वे हा आपल्या देशाच्या विकासाच्या प्रमुख ठिकाणी आहे आणि या दिशेनेच महाराष्ट्राला भारतातून रेल्वेचं सर्वाधिक बजेट हे देण्यात आलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जवळपास 1.9 लाख करोड रुपये या महाराष्ट्राच्या रेल्वेच्या विकासासाठी सध्या देणे चालू आहे। येत्या काळामध्ये जे आपलं अकोला स्टेशन आहे आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातील सगळे जे स्टेशन्स आहेत यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आहे। अकोला स्टेशनसाठी जो सेंट्रल रेल्वेचा भाग आहे तिथेही नव्याने 52 कोटी रुपये हे स्टेशन डेव्हलपमेंटकरिता मंजूर झाले आहे। येत्या काळामध्ये जवळपास 100 ते 150 कोटी रुपये हे फक्त स्टेशन डेव्हलपमेंटकरिता आपल्या अकोला जंक्शनकरिता देण्यात येणार आहे।